पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांची अपमान करण्याचं काम त्या भागातल्या नेत्यांनी केलं, आम्हाला वाईट वाटलं. सरकार युतीच आहे, महायुतीचं सरकार आहे आणि युतीचं सरकार आल्यानंतर एखादा मंत्री त्या पदावर बसल्यानंतर आम्ही आवर्जून म्हणतो, आम्ही जसं बनसोडे साहेबांचं अभिनंदन केलं, ज्या पद्धतीने अहमदपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी अपमान करण्याचं काम केलं एका दिवसात आपल्याला आश्चर्य वाटत. ज्याच्याकडे जबाबदारी होती त्यांनी रात्रीतून त्याला बदललं, त्याला पकडले हाताशी आणि सगळ्या माणसांना नेऊन आमदारांच्या दावणीला बांधलं. पण एका दिवसातून या सर्वांनी पूर्ण पॅनल उभा केलं आणि एका दिवसातून आज अहमदपूरमध्ये सोबळावर भारतीय जनता पार्टी लढली. रात्री आमची बैठक झाली पाटील साहेबांच्या, सगळं ठरलं, एवढे माणसं भरणं बरोबर आहे. बसवराज पाटील साहेब त्यांनी होते तिथं प्रभारी म्हणून, सगळं ठरलं, आपल्याकडनं एबी फॉर्म घेतला, सगळं झालं आणि नंतर सगळे एबी फॉर्म घेतले, जाऊन देऊन टाकले काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये. हे चुकीचं झालं. त्याचा बदला तुम्हाला घ्यावा लागेल. भारतीय जनता पार्टीच्या माणसाला निवडून आणावं लागेल. माझ्या अहमदपूरच्या नेत्यांना हात जोडून विनंती आहे, ती जागा आपण निवडून आणा. तुमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, आम्ही सर्वजण मिळून जी काही ताकद लागेल, तन मन धन हे अहमदपूरसाठी आम्ही द्यायला तयार आहे. पण फक्त तुम्ही लढाईची तयारी दाखवायला. गेल्यानंतर ग्रामीणची बैठक बोलवा, चाकूरच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवा, तुम्ही अध्यक्ष बैठक बोलवा. जेवढा काही भाजपचा कार्यकर्ता आहे त्यांना 10 दिवस अहमदपूरच्या बाहेर यायचं नाही. जी काही ताकद असेल, किमान 10,000 कार्यकर्ते येऊ शकतात का नाही तुमच्या 4-5 सगळ्यांची 5 जिल्हा परिषद आहे चाकूरमध्ये, 5ची भाजपचे. सर्वांनी ताकदीने तिथं उतरा आणि तुम्ही काळजी करू नका, 5च्या 5 भाजप लढणार आहे. एकही जागा आम्ही कोणाला देणार नाही. आता ताकदीने लढू. साहेब बरोबर आहे पाटील साहेब, नो कॉम्प्रोमाइज. आता कार्यकर्त्यांसाठी कोणत्याच पद्धतीने कॉम्प्रोमाइज नाही आणि ही ताकद आपल्याला त्या ठिकाणी लावायची. त्यांचे नेते कोण आहेत एक जिल्ह्याचे? काय नाव? सहकार मर्शी. त्यांच्यामुळे मंत्री झालं म्हणतात. ते कुणामुळे म्हणतात? त्याच्यामुळे मंत्री झालं. त्यांना सांगू ना आता काय मंत्री कुणामुळे झालंय. आणि खरंच यांनी येऊन दाखवा, फिरून दाखवा होतं इकडं. असं नाही, एका एकत्रित बसलो, एका विचाराने एकत्रित बसलो तर त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. आणि पाटील साहेब बेईमानीला जागा, गद्दारीला आपल्याला माफी नाही. तुम्ही या, आमच्याशी बोला, सत्तेमध्ये म्हणाल तो वाटा देऊ, पण संघटनेमध्ये जराही वाटा तुम्हाला देणार नाही, हे देखील मी आपल्याला सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.